मग गटच आहे ते शिंदेचा का हाताला पक्ष का तो पक्ष नाही? तो पक्ष चोरून नेल्यासारखा आहे तो. आवडतंय तुम्हाला पण आमच्यासाठी नाही सुंदर. इमानदार आहे जरा. याही बाकीचे काय खरं आहे सरे चुट्टी दे. आजींना असं वाटलं जर असं बोललं तर इथून, आता मी नाव नाही घेत कारण त्या घाबरलेल्या आहेत म्हणून, पण कोणीतरी येईल आणि इथे येऊन ओरडेल की तुम्ही असं असं का बोललात. बरोबर? 2 वर्षापासून आलाच नाही ते पाहायला बी नाही काय. ते खासदार येत नाही, ते प्रॉपरचं ते कृषी मंत्री कुठे येणार ते. कारण की आम्ही द्यायला उद्धव ठाकरेचा बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार केला, ते पळून गेले. नमस्कार, मुंबई तकवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर मी आत्ता आहे हिंगोलीच्या पट्ट्यामध्ये आणि जिकडे उद्धव ठाकरेंच्या सभा आणि या सगळ्या गोष्टी आता पार पडत आहेत. बेसिकली शिवसेनेमध्ये परत एकदा फूट पडलेली आहे. खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. शिंदेच्या शिवसेनेसोबत ते गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये परत एकदा तीच चर्चा सुरू आहे की राजकारण एका बाजूला होतच आहे, पण जे ऍक्च्युली शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे सुद्धा कोणाचं लक्ष आहे की नाही. तर वाटेत जातानाच प्रवासामध्ये आम्हाला हे काही शेतकरी दिसले. शेतीची कामं बरीचशी आता सुरू आहेत आणि अजूनही पावसाने म्हणावं तसा जोर नाही धरलेला आहे. मान्सून दाखल झालाय पण पाऊस काही कुठे पाहायला मिळत नाहीये. तर राजकारण एका बाजूला सुरू राहील, पण ऍक्च्युली शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांबद्दल आणि राजकारणाबद्दल काय वाटतंय समजून घ्यायला हवं. आता थोडं आहे मळब किंवा पाऊस पडेल असं वाटतंय, पण अर्थात जुलै आता उजाडायला आलेला आहे आणि अजून सुद्धा म्हणावा तसा पाऊस नाही इथे पडत आहे. त्यामुळे इथे सुद्धा या शेतकऱ्यांशी आपण आपल्याला बोलायचं आहे आणि अर्थात राजकीय स्थितीबद्दल सुद्धा त्यांची मतं जाणून घेऊ. पण सगळ्यात पहिले मला सांगा, तुम्ही आता ही हळद लावताय, ही दर पावसाळ्याच्या वेळेला तुम्ही नेहमी कधी लावत असता आणि यावेळेला उशीर झालाय का? पाणी झालं तेव्हाच लावत असतो. म्हणजे कधी साधारण समजा मागच्या महिन्यात लावत होतो. हो, या या वर्षी जरा लेट झाला पाणी. ते बी पाणी भरपूर नाही झाला. पहिला पाणी झालेला आहे फक्त. हो, एकदाच पाऊस झालाय. एकदाच झालाय. मग आता ह्याच्यात किती नुकसान झालं तुमचं मला सांगा. नुकसान तर होणारच आता. पेरणी लांबली ना आता ती. हो, नुकसान तर खूपच झाली ना. आणि फक्त शेतीचं आहे की पुढे पण पिण्याच्या पाण्याचं सगळ्याच नाही? पुढचं पाण्याचं पिण्याचं त्याला अडचण आली की आता सध्या. पाणी पिण्याचं कसं भागवता पिण्याचं पाणी? इकून तिकून आणतो. पाणीला आहे का पाणी? नाही ना. नाही. नाही बोरच येते, विहिरी नाहीतच, हापशी बी नाही, हे हिर बी नाही. पुरतं का पण पाणी पिण्याचं नाही पाणी, ना, आंघोळीचं पुरत पाणी, नाही ना. शेतीचं पाणी नाही कसं ना. भागवतं? इकून तिकूनच आणतो. इकडून तिकडून? हो. हा. पाणीच नाही. इथे तुमचा आवाज नाही जाणार माईकवर, इथे येऊन बोला. हम्म. या घाबरू नका. हा बोला. पाणी नाही ना आम्हाला, जास्त प्यायला नाही, शेतात पाणी नाही. आमचे नुकसानच आहे की शेतकऱ्याची. मग हे कोणी ऐकतं की नाही तुमचे हे प्रश्न? सांगता कोणाला? आता तुम्ही बोला म्हणून आम्ही बोलायला सांगायला ना, मग तुम्हालाच दुसऱ्या कोणाला कसं सांगावं? तुम्ही सांगायला. इथे या. तुमचा आवाज जात नाही तिकडनं, इकडे या. तुम्ही सांगा दादा, मी येते आता, मीच येते तुमच्याकडे. थांबा, तुम्ही सांगा तोवर. काय लय समस्या आहे शेतीच्या. आणि ऐकायला कोण आहे? शेतीच्या समस्या आहेत, ऐकत ऐकणार कोण आहे? का तुमचे आमदार खासदार कृषी मंत्री कोणी इथे येतं की नाही? कोणीच येत नाही. तुम्ही शेवटचं कधी पाहिलं तुमच्या आमदार खासदारांना? इलेक्शन झालं तर तसे येतात गावात. गावात तर येऊन जातात ते. इकडे गावाचे वावरान येतात ते. कोण आहेत तुमचे आमदार आणि खासदार? आष्टीकर आहेत खासदार आणि आमदार संतोष बांगरे. दोघंही सध्या आता सत्ताधारी आहेत. हो हो पण आष्टीकरांनी जे काय केलं ते पटलं का तुम्हाला? माहितीये त्यांनी काय केलं आता? हो, ते याच्यात गेला ना, शिंदे गटात गेला ना. हो शिंदे गटात? हा. अच्छा. ते म्हणतात आमची खरी शिवसेना आहे, शिंदेची शिवसेनाच खरी शिवसेना, आणि तुम्ही म्हणताय शिंदे गट. मग गटच आहे ते शिंदेचा का हाताला पक्ष. का तो पक्ष नाही? तो पक्ष चोरून नेल्यासारखा आहे तो. अच्छा. हा तुम्ही आष्टीकरांना मत दिलं होतं का? हा. का म्हणून त्यांनाच का? आष्टीकर ते याचा होता ना, उद्धव ठाकरे गटाचा होता ना, त्याच्यामुळे. मग ते उद्धव ठाकरेंना पाहून दिलं की आष्टीकरांना पाहून दिलं? उद्धव ठाकरेकडे पाहून दिले. का बरं? उद्धव ठाकरे थोडी जाणार होते संसदेत. नाही, मात्र त्याचा कॅन्डिडेट होता ना ते. अच्छा. हा. एवढा का विश्वास आहे उद्धव ठाकरेंवर? माणूस जरा चांगला आहे. चांगला आहे म्हणजे कसं आहे जरा सांगा. पिक्करचं हे माप गिप केलं काही मागून म्हणाले इमानदार. इमानदार आहे ते. त्यांचे मान डोलवली ते पण दाखवा, नाही तर लोकांना वाटायचं मी काहीतरी बोलते. बोला. इमानदार आहे जरा. याही बाकीचे काय खरं आहे सरे चुट्टी दे. का
का बरं असं इमानदार वगैरे म्हणजे कशावरनं तुम्हाला असं वाटलं की उद्धव ठाकरे इमानदार आहेत? गेलं मग काय व्हायचं? नाही, नाही. आजींना असं वाटलं जर असं बोललं तर इथून आता मी नाव नाही घेत कारण त्या घाबरलेल्या आहेत म्हणून, पण कोणीतरी येईल आणि इथे येऊन ओरडेल की तुम्ही असं असं का बोललात, बरोबर? असं होतं? होते ना. काय होतं मला सांगा. बरं ठीक आहे, तुम्ही नाव घ्यायचं तर तुमच्या मर्जीने घ्या, नसेल घ्यायचं तर नका घेऊ, पण काय होतं ते मला सांगा. लोक जरा धाक दाखवतात मग. धाक दाखव- हा धाक दाखवतात म्हणजे काय येऊन करतात इकडे, काय करणार? सपोज आता तुम्ही हे सगळं बोललायत तर काय होणार? काय होणार आहे? काय होत नसते काही. फक्त धाक हा दाखवतात, ओरडतात. जोरात अच्छा, तुम्हाला माहितीये का आता उद्धव ठाकरे इथे आलेत दौऱ्यावर? नाही, आता सध्या काय माहित नाही. माहिती नाही. आज आले तिथे तुमच्याच गावात आहेत, तुमच्या शहरात आहेत म्हणजे हिंगोलीमध्ये, आणि त्यांची सभा होणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे खासदारांनी जे काही केलं ते गद्दारी आहे वगैरे वगैरे, हा सगळा परत तेच 2022ला जे सगळं बोलले तसंच आहे परत सगळं. काय वाटतं या राजकारणावर तुम्हाला? त्या बरोबर आहे ना उद्धव ठाकरेचं. या गटात निवडून यायचं, या गटात जायचं, काय भेटलं तिकडे पळायला इथे. आष्टीकर असं म्हणतायत की विरोधी पक्षात राहिल्यानंतर निधी नाही मिळत आहे, तुमचीच कामं करायला निधी नाही मिळत आहे म्हणून आम्हाला सत्ताधारी पक्षात जावं लागतं. तसं काय नसतंय. द्यायची शिव्या नका देऊ, मला सभ्य शब्दात सांगा. द्यायचं काय ते पैशासाठी. पैशासाठी? हो, पैशासाठी का बरं? सत्तेत गेलं म्हणजे पैसा भेटते ना. विरोधी पक्षात राहिल्यावर पैसा भेटत नाही. पण एवढं आता मला सांगा, ठीक आहे हे तर गेल्या 10 दिवसातले सगळे प्रकार आहेत, पण पावसाचं संकट आहे, म्हणजे पाऊसच पडलेला नाही, शेतीचं संकट आहे, पाण्याचं संकट आहे, ह्याच्यात कधी येतात की नाही लोक इथे? नाही, कधी बैठका घेतात तिकडे? तुम्हाला याबद्दल काही काय नाही, नाही काही नाही. काहीच नाही. नाही. तुमचा खर्च कसा भागतो मग सगळा? आता शेतीतनच काय मिळत नाही अजून तर. मग तसे आम्ही असंच दाखवतो ना, मग रोज मजुरी करून. आता आम्ही रोज मजुरीच करायला नाही. तुम्हाला लाडकी बहीण भेटतं? हो, किती मिळतात महिन्याचे? 1,500. मिळतात. त्याच्यावर होतंय, भागतंय, आधार मिळतो त्याचा? हो मिळतो. हो. ही योजना आवडतीये, हो. पण ती योजना कोण देत आहे? आता तुम्हाला माहित कोण देत आम्हाला काय माहित आहे? आम्ही अडाणी येतं, अच्छा आम्हाला काय माहित आहे कोण देते? वरून टाकते तर आम्ही घेतो. अच्छा, पण येतात वेळच्या वेळी येतात पैसे? वेळच्या वेळी येत नाही तर मग आलेच नाही तर 2-3 हप्ते तसेच राहिले. कधी शेवटचा हप्ता कधी मिळाला? आता शेवटचा हप्ता त्या पोराला माहित असेल, पोरगच राहतंय लहान, जात आणतंय, मी काय जात नसते. बँकेत येतात ते डायरेक्ट ना? हा, पण तुम्ही म्हणताय 2-3 महिन्यांपासून आलेले नाही. हा, आलेले नाहीत. आलेले नाही. हम्म. थांबा आता. बंद थांबा आता, आजी राहिले होते मगाचपासून. हा, आता तुम्ही सांगा. आता मी तुमच्याकडे माईक घेऊन आले. मगाचपासून जे सगळं मागून तुमची कॉमेंट्री सुरू होती ती आता सांगा. काय सांगावं आता तुम्हाला? तुम्ही म्हणत होतात ना कोणीतरी इथे येऊन धाक देतं, काय होतं धाकाचं नाही, पाण्याची टंचाई खूप आहे आम्हाला. हम्म. पाण्याची व्यवस्था पाहिजेत आम्हाला. आमच्या विहिरीला पाणी नाही, बोरलं पाणी नाही, आम्हाला माल होत नाही शेतीत बरोबर, पाणी नसल्यामुळं. नाही, घरी स्वयंपाकाला पाणी व्यवस्थित नाही म्हणावं तसं नाही, स्वयंपाक करायला पण नाही ना, आंघोळीला पण नाही. थांबा, तुम्ही पण बोला आता. हा बोला. तुम्हाला मिळतं लाडकी बहीण योजना? हो, भेटते. पण त्या आजी म्हणाल्या तसं वेळच्या वेळी येत आहे की? वेळच्या वेळ येत नाही, या महिन्यातली पुढच्या महिन्यात, त्या महिन्यातली त्याच्या पुढच्या महिन्यात अशी भेटती. एक 1-1.5 महिन्याच्या बाद लेट भेटती, पण टायमाला भेटत नाही. आता या महिन्यातली पुढच्या महिन्यात भेटती. हो. शेवटचा कधी मिळाला तुम्हाला हप्ता लाडकी बहीणचा? शेवटचा म्हणजे जून मधला का? आता भेटली, 14 तारखेला भेटली. 14 जूनला मिळालाय, पण तो मेचा मिळाला, एप्रिलचा मिळालाय, कधीचा? मेचा हप्ता तुम्हाला 14 जूनला मिळालाय, 15 दिवस उशिरा मिळाला. बाकी एवढे आता किती 1.5 वर्ष झाली योजना सुरू आहे, 1.5 वर्षाचे मिळालेत हप्ते व्यवस्थित? हो, भेटले, पण असे 1 महिना, 2 महिने, 1.5 महिना लेट असेच भेटले. ते कोण म्हणत होतं कट केलीत नावं म्हणून? तुम्हीच म्हणालात की कोण? काय काय म्हणजे असे झालेत ना, कट झाले तर काय काय बायाचे, खूप बायाचे झालेत कट. कट झाले का? हो. कारण काहीतरी दिली असतील. काय माहित काय असेल कोणाची, म्हणजे केवायसीच होईन, ज्याच्या नावानं वावरत होतं, 4 चाकी गाडीच हे त्याला भेटन तर. हे झालं. मालकाच्या नावानं जर असली ना गाडी त्याला भेटन तर 4 चाकी. वावर नावानं असले त्याला भेटन तर, बाईच्या नवऱ्याच्या नावानं. त्याच्यामुळे तुम्ही पण इथल्याच राहणार आहे, याच गावातल्या? हो हो, याच. तुम्हाला पण काय सारखाच अनुभव आहे की काय वेगळ्या? कधी नेते मंडळींना पाहता येते, तुमच्या समस्या जाणून गेला कोणीतरी येतं शिवारावर? नुसतं येतो म्हणतात आणि येत नाहीत पायासाठी. वावरात येत नाहीत, गावात येत नाहीत, पाण्याची गावात व्यवस्था नाही, काहीच नाही. असं पळापळीच इथून तिथून आम्ही भरतो. कसं बी 4-4, 2-2 हांडे आणायचं आणि भरायचं आणि करायचं, आणि असं लोकांच्या रोजानं जाऊन खायचं. मला सांगा, तुम्हाला मुलं वगैरे आहे घरी कोण? आहेत ना, 2 मुलं आहेत, 1 मुलगी. हे काय तर आहेत ना, मालक आहेत. त्यांनी गावातच राहावं? नाही ना, नाही नाही ना, बाहेर वाटतंय जावं. एवढं सुंदर आहे, आम्हाला सगळ्यांना आवडतं गावाला यायला. हो, आवडतंय तुम्हाला, पण आमच्यासाठी नाही सुंदर.
का? तुमच्यासाठी आहे, पण ही गावात अशी व्यवस्था नाही म्हणून. काहीच नाही. नाही ना. मला सांग, शिकणं, रोजगार, पाणी, शेती. हो तेच नाही, मग याच्यासाठीच असं नाही राहा वाटत, पण काय करा, तसंच राहणे मजबुरीनं. कुठे जावं इतकुले बाळे हे घेऊन? हा, तुमच्या मुलांना तुम्ही मोठं झाल्यानंतर बाहेर शहरांकडेच पाठवणार. हो ना, शिकवायचं ते, आपली जशी परिस्थिती आहे तशी शिकवायची. हो ना. पण आता तर ते शेतीची कामं शिकतायत, त्यांनी शेती करावी असं नाही वाटत पुढे? शेती करा वाटती, पण झालं तर करतील त्याच्या नशिबाने, नाही तर शाळेत आखरी शाळेचाच मार्ग आहे ना. पुढे जाऊन शेती सोडतीलच. हा, शेती सोडायचं म्हणजे विचार नाही शेतात करायचं, काय शेतात काय परतड खायचं नाही ना. वरचा पडणं, बोरलं पाणी नाही, हिरलं पाणी नाही, घरी पाण्याची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची, आंघोळीची, पिण्याची आहे का घरी व्यवस्था? हा, मग आज जास्त म्हणजे आमचं लेकराच्या शाळेवरच परिणाम आहे, शाळाच लेकराला शिकवायची. हो. मला सांगा, तुमच्याकडे आता काय, म्हणजे तुमच्याकडे नगरसेवक वगैरे किंवा तुम्ही कुठे ग्रामपंचायत आहे तुमच्या इथे, काय आहे नेमकं? आहे ना ग्रामपंचायत. हो ना. पण तिथे कोणाची सत्ता वगैरे कोणाची आहे, काय कल्पना आहे? नाही तेवढं काय माहित नाही, आता बायाला हे कसं माहित असणार, गड्या माणसाला माहित असते. हो ना. तुमच्या कोणावर कर्ज आहे का? कर्ज आहे कोणावर? काचं कर्ज सांगा. शेतीचं काही कर्ज वगैरे आहे का शेतीसाठी काढलेलं? शेती आमच्या नावानेच नाही, आम्हाला शेती नाही. तुमच्याकडे आहे? थांबा, तुमच्या इकडे येते मी. किती कर्ज आहे आणि कशासाठी काढलेलं, कधी काढलेलं? शेतीसाठीच काढलेलं हे. किती? किती काढलेलं मालकाला माहित आहे आता किती काढलेलं ते. पण आहे अजून कर्ज. मग आता सरकार कर्जमाफी योजना आणणार आहे असं म्हणतात, ते वाटतं त्याने काही दिलासा मिळेल? काय माहित आता त्याच्या मनावर मग करतात का नाही माफ. करणार आहेत, आता बोललेत 30 जून पासून वगैरे सुरुवात होईल त्याला. हवी कर्जमाफी हवी आहे, हो, त्याचा फायदा होतो. या आधी पण कर्जमाफ्या झालेल्या आहेत, त्याचा फायदा माफी करायला पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्याची लय परिस्थिती बेकार झाली. तुमचे आमदार खासदार कोण? आमदार तानाजी मुटकुळे आहे. खासदार आहे आपण आष्टीकर. आष्टीकर, नागेश पाटील आष्टीकर. मग काय वाटतं तुम्हाला, तर माहिती का आष्टीकरांनी काय केलंय? आतापर्यंत कवा पाहिला नाही, काय केला नाही त्याने. आलेच नाही तिथे. आलेच नाही इकडे. 2 वर्ष झाली लोकसभेची निवडणूक. हो, 2 वर्षापासून आलाच नाही ते, कवा पाहिला बी नाही काय आहे म्हणून. ते शेतकरीचे ते पीक आहे त्याला भाव नाही अजून, ते सोयाबीनला भाव नाही. शेतकरीचं ते खरेदीसाठी आपण जो बियाणे घेतो ते त्याला महाग आहे. जे आपण शेतीमध्ये पेरणी जे पीक निकालतो त्याच्यामध्ये ते त्याला भाव नाही. भाव नाही म्हणजे थोडं सांगा ना, किमतीनुसार सांगा म्हणजे कळेल. ते 4 आपण बॅग घेतली तर 4,500 बॅग घेतो आपण सोयाबीनची. त्याला विकताना तर आपण क्विंटल घ्यायला ते 5,000 रुपये क्विंटल, 4,000 रुपये क्विंटल घ्यायला, तर तरी पण 8,000 क्विंटल पाहिजे सोयाबीनचा भाव. तर शेतकरीला काय परवडलं? कृषी मंत्र्यांचे वगैरे कधी ते दौरे वगैरे होत असतील ना, तेव्हा तुम्ही जाऊन भेटता, बोलता याबद्दल त्यांना? नाही, कृषी मंत्री येत नाही इकडे. कृषी मंत्री पण नाही? नाही येत, हिंगोलीमध्ये येत नाही ते खासदार येत नाही. ते प्रॉपरचं ते कृषी मंत्री कुठे येणार ते तिकडचं? मग आमदार तुमचे ते तरी फिरकतात? तानाजी इकडे ते इकडे शेतीमध्ये येत नाही, ते दुसऱ्याच कामामध्ये राहते तिकडेच. मग येतं कोण तुमचे प्रश्न ऐकायला? येतं कोण? एक्झॅक्ट कोणी येत नाही. आम्ही स्वतः सॉल्व्ह करतो त्याला. काय ते कर्ज आहे तुमच्यावर? कर्ज आहे आमच्याकडे, ते कर्जमाफी झाली नाही अजून. किती आहे कर्ज? 2 लाख रुपये. 2 लाख कर्जमाफी तर अजून सुरू नाही झालेली आहे, पण होणार आहे असं म्हणतायत. होतोय ना, होत काय खरं आहे त्याच्या सांगण्यामध्ये थोडी राहते. काही तुमच्या खासदारांनी केलं ते बरोबर केलं. खासदार केला म्हणजे कामच करायला ते खासदार येऊन आता तिकून गेला पडून. आता ते आता काय माहित काय करते पुढे 3 वर्षात. त्याच्या हिशोबाने गेलेलं आहे ते. आता काय करते काय माहिती आहे. काम करते का आपल्या स्वतःसाठी गेला तिकडे. कामासाठी गेले की स्वतःसाठी गेले? म्हणजे तुम्हाला काय वाटतं स्वतःसाठी म्हणजे? स्वतःसाठी त्याच्यात काय फंडगिट नाही मिळालं, स्वतःसाठी गेला असतात. म्हणजे काय स्वतःसाठी म्हणजे काय? स्वतः त्याच्या कारोबार करासाठी. परत बोला. त्याच्या बँक बॅलन्स वाढवण्यासाठी गेला असेल. कसा काय बँक बॅलन्स कसा वाढतो सत्ताधारी पक्ष? झाले त्याला लोकसभामध्ये येऊन. अगोदर तो ठाकरेची होती ना अगोदर सरकार आपली, तर तिकडे तो बघितलं नाही तेव्हा येऊन. ते त्याच्या अगोदर ठाकरेमध्ये ते पाटील होते, हेमंत पाटील, त्यांनी काय केले नाही 5 वर्ष. खाली 5 वर्ष एकदा निवडाले, दुसरं ते बघितले नाही काय हिंगोली कुठे काय माहित नाही. आमदार साहेब येतात ना खासदार येतात, ते आपापले कागदावर सगळं शेती करून घेतात. कागदावर सगळं आहे, शेतकऱ्याला काही नाही. पण जे आष्टीकरांनी केलं ते बरोबर वाटतंय? पक्षांतर करणं नाही, बरोबर नाही वाटत. कारण की आम्ही द्यायला उद्धव ठाकरेचा, बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार केला, ते पळून गेले तिकडं. आम्हाला बरोबर नाही.
राजकारणाच्या गप्पा होत राहतील, राजकारणावर विश्लेषण होत राहतील आणि अनेक जण खरं तर आमच्या लाईव्हच्या चर्चेमध्ये सुद्धा सांगत होते कॉमेंट बॉक्समध्ये की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा. तर आज मी स्वतः सुद्धा या दौऱ्यामध्ये राजकीय आमच्या चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा कुठलाही राजकीय कार्यक्रम अटेंड करण्यापूर्वी सगळ्यात पहिले शेतकऱ्यांच्या इकडे आले, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वतः ते शेतीचे मालक जे आहेत या जमिनीचे त्यांच्याशी सुद्धा आणि इथे काम करणाऱ्या महिला वर्ग जे आहेत त्यांच्याशी सुद्धा. एकंदरीत जर पाहिलं तर असा काही खूप सरकारवरचा राग आहे अशी गोष्ट नाहीये, पण जे सरकारकडनं अपेक्षित आहे त्या गोष्टींची तरी पूर्तता व्हावी ही एक माफक अपेक्षा या सगळ्या वर्गाची आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतोय पण तो उशिरानं मिळतोय, कर्जमाफी होईल पण त्याला अजून सुरुवात व्हायची आहे, त्यामुळे त्याबद्दल अजून त्यांची अशी काही विशेष मतं नाहीत. पण पावसाचं पिका पाण्याचं जे सगळं संकट आहे त्याबद्दल नेत्यांनी किमान इथे फिरकावं ही सुद्धा एक त्यांची माफक अपेक्षा आहे. सत्तांतरं होत राहतील, पक्षांतरं होत राहतील, नेते आपापल्या पद्धतीने सगळे त्यांचे डावपेच खेळत राहतील, पण शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे हे आता सुद्धा या गोष्टीतून आपल्याला दिसून येतं. आणि खास करून खासदारांनी जे केलेलं आहे त्याबद्दलचा सुद्धा राग दिसून येतोय. 2 वर्ष झालेली आहेत लोकसभा निवडणूक होऊन, पण खासदार इथे फिरकलेले नाहीत असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सुद्धा इथलं म्हणणं आहे. तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की पोहोचवा. सध्या आता इथेच थांबते. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, हिंगोली.